कसे आहेत तुम्ही? बरं आहे का? माझं बरं. तर आज आहे ना, काल तुम्ही बघितलं असाल ना शॉर्ट व्हिडिओमध्ये मी एक आपलं होतं आमच्या शेजारी वेल होतं ना, ते तिथून आणलं होतं. बऱ्याच जणांनी आणलं तर काकू म्हणले आणि तर मी पण आणलं होतं. तर म्हटलं काय काय बनवा. काल तर भाजी बनवली होती, मस्त झाली ती. आज मला आयडिया आली की ह्याचे पुऱ्या बनवावं, ते गोड पुऱ्या असतात का ते, आणि ह्याचीच भाजी बनवा चटपटी असं मस्तपैकी. तर व्हिडिओ थोडी मोठी होणार आहे, तर बघा, लाईक बी करा. मागच्या व्हिडिओमध्ये लाईक नव्हतं, प्लीज लाईक करा ना. आणि माझे शॉर्ट व्हिडिओ बघा, तुम्हाला आवडेल. चला बनवू. आधी आहे ना मी भोपळ्याची भाजी बनवणार आहे, चटपटीत एकदम सुक्की. तर धुवून आहे ना पाण्यात ठेवले मी, ते चांगलं कापून घेतलं, धुतलं आणि पाण्यात ठेवलं. आणि 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरी, अर्धा चमचा बडीशेप आणि अर्धा चमचा हे कलुंजी आहे, आणि अर्धा चमचा मेथी आणि हिंग घेतली आहे मी 1 चमच्याला थोडी कमी. 4-5 मिरच्या आहे ना बारीक बारीक कापून घेतले. अद्रक घेतले थोडंसं, आणि थोडंसं लसूण, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट घरचं आहे, आणि 1 चमचा घरचं हे काळं तिखट आहे ना ते घेतले. मी घरीच बनवायचा प्रयत्न करते, मला बाहेरचे मसाले पण जास्त आवडत नाही, मम्मीने पाठवलेला आहे. हे आहे प्रवीण मसाला 1 चमचा, आणि ना सांबर मसाला आहे ना एकदम थोडासा घ्यायचा आहे. थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे ना आपण मसाला तेलामध्ये टाकला ना ते मसाला करपणार नाही, हे थोडं भिजून घ्यायचं. असं आपण जर हे करून घेतलं ना तर मसाला खाली लागत नाही, म्हणजे करपत नाही ते, म्हणून थोडंसं असं करून घ्यायचं. झालं आता आपलं. आणि आता आपण भाजी करू. चला करायला टाकले, 2 पाळे घेतलेत मी तेल. त्यामध्ये आपण थोडं लसूण, मिरच्या परतून घ्यायचं. असे ना कमी करून घ्यायची गॅस. याच्याने सगळं टाकायचं, हे मेन आहे, याच्यामुळे चव येणार आहे. चांगलं परतून घ्यायचं, कमी गॅसवरच परतून घ्यायचं. चांगलं 2 मिनटं परतून घ्यायचं. आपला मसाला चांगला परतून झाला आहे. आता मिरची टाकून घ्यायचं, सगळं परतून घेऊ चांगलं. गॅस कमीच ठेवायचा आहे बरं का, आपला मसाला जळला नाही पाहिजे, कारण गॅसमध्ये ना कांदा ते टाकलेलं नाही. अद्रक चांगलं किसून घेतलेलं आहे ना. थोडंसं धनेपूड टाकायचं, चांगलं परतून घ्यायचं. बघा तेल सुटायला लागलं आपल्या मसाल्याला. चांगलं भोपळा टाकून घ्यायचं. तुमच्या इकडे या भोपळ्याचं काय नाव आहे? उपासाला पण चलतो ना हा भोपळा. मी 2-3 रेसिपी बनवले होते शॉर्ट व्हिडिओमध्ये, नक्की बघा. गॅस कमीच ठेवायचं आहे, नाही तर आपला मसाला सगळं जळेल, कारण की यामध्ये पाणी नाही टाकायचं ना आपल्याला. चटणी बनवायची आहे आपल्याला याची, म्हणजे भाजी. आमच्या इकडे ना सुक्की भाजी जी बनवून ना त्याला चटणीच म्हणतात. चवीनुसार मीठ चांगलं फिरून घ्यायचं. भोपळ्याला पाणी सुटायला लागलं. कसुरी मेथी टाकली मी थोडीशी, चांगलं फिरून घ्यायचं. पाणी नाही टाकायचं, भोपळ्याला पाणी असताना ते पाणी सुटतं याला. एकदम कमी गॅस ठेवायचं आहे, कमी गॅसवरच आपल्याला हे शिजवायचं आहे. आता याला झाकून ठेवून देऊ. झाकून ठेवायचं आहे आणि 2-2 मिनटाला चेक करायचं आहे आणि फिरवायचं आहे. चेक करणार आहे 2-2 मिनटाला, म्हणलं होतं ना चेक करायचं. खाली लागलं नाही पाहिजे म्हणून 2-2 मिनटाला चेक करायचं आहे. भोपळा शिजत पण आला. आता फक्त 2 मिनटं झाकून ठेवणार आहे. झाली मग आपली भाजी. आपण पुऱ्या बनवू. एवढ्या भोपळ्याची मला पुऱ्या बनवायचे, त्याला ना किसून घेते. त्याचे मी साले वगैरे काढून घेतले, ते मी किसून घेणार आहे. ते भोपळा चांगलं किसून घेतलं आहे. 2 वाट्या आहे.
आणि 1.5 वाटी गूळ घेतला आहे आणि ना इथं जायफळ आहे इकडं आणि थोडीशी इलायची आणि जायफळ घेतली थोडीशी. तर हे गॅसवर ठेवलं आहे. हे थोडंसं गरम करून घेणार आहे म्हणजे शिजून घेणार आहे. 1-1.5 चमचा मी तूप टाकणार आहे याच्यामध्ये. गूळ टाकून घ्यायचं याच्यात आणि कमी गॅसावरच शिजून द्यायचं. याला फिरून यायचं चांगलं. आता गोळी वितळण चांगलं ते चांगलं शिजवून घ्यायचं त्याला. याला पाणी सुटायला लागलं. कमी गॅसावरच चांगलं शिजवून द्यायचं याला. थोडं 2 मिनटं झाकून ठेवणार आहे यातलं पाणी आटूस्तोवर. एवढं पाणी सुटलं याला. आता परत चांगलं शिजवून घ्यायचं आहे. फिरवत राहा गार. आता तुम्ही थोडंसं फुल केलं तरी चालेल गॅस. 2-5 मिनटासाठी फुल करा म्हणजे थोडं पाणी आटून जाईल. पण भोपळा चांगला शिजला पाहिजे. चांगलं फिरवत राहा बार त्याला. आता ह्याच्यामध्ये ना जायफळ आणि इलायची दोन्ही टाकून घेणार आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्यातलं बरंच पाणी आटलं आहे. आता एवढं तर ठेवणारच आहे. आता गॅस बंद करून गार व्हायला ठेवणार आहे. थोडंसं असं राहून द्यायचं म्हणजे पीठ मळताना दुसरं पाणी नाही घ्यायचं, याच्यानेच मळायचं आपल्याला. तर त्याला गार व्हायला ठेवणार आहे 2 मिनटं. पीठ टाकून घेणार आहे. चांगलं गार होऊन जाईल. याला चांगलं पसरून घ्यायचं म्हणजे पटकीने गार होऊन. अजून खूप मोठं आहे ते भोपळा. अजून काय काय बनवू सांगा बरं मला कमेंटमध्ये. तुम्हाला काय रेसिपी अजून सुचत असेल तर सांगा मला. मी बनवायचा प्रयत्न करीन. सांगा मला कमेंटमध्ये. चांगलं पसरून घ्यायचं गार होतं. तसंच ठेवणार आहे. आता तोवर आपण पीठ चाळून घेऊ. चांगलं गार झालं आहे. आता जसं लागेल तसं आपण गव्हाचं पीठ टाकून घेणार आहे. पाणी नाही टाकायचं, याच्यातच आपल्याला मळायचं आहे. तर जसं लागेल तसं पीठ टाकून घ्यायचं आणि पीठ मळून घ्यायचं चांगलं. पीठ मळल्यावर दाखवते तुम्हाला. आता मी एकटीच आहे तर कसं मी पीठ मळते मग दाखवते. एवढं मळून झालं आहे. अजून थोडं पीठ टाकायचं आहे त्यात. पीठ घेतलं मी चांगलं मळून. आता याचे पुरे बनवू. आणि तीळ आणि खसखस घेतली थोडीशी. पुऱ्यांवर थोडंसं टाकायला दाखवते. चला कढईमध्ये तेल टाकून घेणार आहे. गरम करायला ठेवलं आहे चांगलं फुल गॅसवर. थोडासा उंडा घेतला आहे. आता ही लाटून दाखवते. मी पुरी अशी लाटून घेतली. त्याच्यावर आहे ना खसखस आणि तीळ टाकणार आहे. असं प्रेस करायचं त्याला. सगळं चिटकलं पाहिजे त्याला. आता तेल गरम झालं त्यात टाकू. तुमचे दाजे आलेत ना तर मी त्यांच्याकडून मदत घेतली. आता त्यांना म्हणलं कॅमेरा धरा, नीट धरा. पुरी लाटू राहिले. असं टाकायचं.
असं करून टाकायचं म्हणजे सगळं चिपकून जाईन त्याला. म्हणजे तुम्हाला बी कळलं की कसं मी लाटले. हां सोडा आता. झालं तरी आता चला तेलात तळू. तेलात टाकू चांगलं परतून घ्यायचं म्हणजे तळून घ्यायचं. पलटी करून घ्यायची. बघा किती मस्त असं गोल्डन कलर आलं आहे, छान वाटतंय ना. बाकीच्या पुऱ्या बी तळून घेते दाखवते. गॅस थोडं ना कमीच ठेवायचं, जास्त फुल नका करू, नाही तर याच्यामध्ये गुळ आहे ना तर करपू शकते. दाखवते तुम्हाला एक पुरी माझी करपली. दुसरी टाकते. पलटी करून घ्यायची. हळूच करायचं, तेलाचं काम आहे, घाई बिलकुल नाही करायचं. हाताला चटके नाही बसणार, तेल नाही उडणार याची काळजी घ्या. छान वाटते ना, मस्त पिवळं पिवळं कलर आला आहे. तर बाकीचे बनवून तुम्हाला दाखवते आणि ते बी पुरी दाखवते जी जळाली. थांबा दाखवते. बघा किती मस्त कलर आला आहे, एकदम एक नंबर आला आहे. तिसरी पोळी मतलब पुरी चांगला परतून घ्यायची. थोडी पलटी करून घ्यायचं. झालं. आता बाकी सगळ्या पुऱ्या बनवते आणि मग तुम्हाला एकखट्टीच दाखवते. सगळ्या पुऱ्या बनवून झाल्या. बघा एक पुरी आहे ना ही जळून गेली. फुल गॅस ठेवल्यावर असं होतं. तर आता मी फेकून तर नाही देणार, खाणार. ही जळाली, जाऊ द्या. बाकीच्या सगळ्या बनल्या. चला तुम्हाला ताट गार्निशिंग करून दाखवते. चला आपली भाजी पण तयार आहे, तर नक्की करून बघा एकदा. चला ती मस्त झाली ती पुऱ्या. आणि पुऱ्या तुम्ही ना नारळाच्या चटणीसोबत, लिंबाच्या लोणच्यासोबत, आंब्याच्या लोणच्यासोबत सुद्धा खाऊ शकता. चला बाकीचं सांगते. सगळं झालं आहे, एकदा तुम्ही नक्की बनवून खा आणि मला सांगा कमेंटमध्ये की तुम्हाला कसं वाटलं हे सगळं. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. सांगा मला कमेंटमध्ये. दिवसाचा व्हिडिओ आहे, तर मला असं वाटलं होतं की तुमची भाजी खायची नाही, म्हणून मी ना लिमिटमध्ये बनवलं होतं. मला ते काकूनला द्यायचं होतं त्यांना, आणि 2-4 पोळ्या त्यांच्या आणि माझ्या काही अशा. पण त्यांना खूप आवडलं ते. तुम्ही मला आहे ना एकदा बनवा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. जसं मी बनवलं तसंच बनवा, म्हणजे ते दुसरं मसाले टाकायचे तामझाम करू नका. जे असेल तेच टाका, म्हणजे तुमच्याकडे जे आहे तेच टाका तुम्ही, म्हणजे चव पण लागेल है ना. तर नक्की करा आणि खा, खरंच खूप छान होतं. नक्की करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. बाय.